तर बिग बॉस मराठी सीझनच्या आजच्या भाऊच्या धक्क्याची सुरुवात ह्याच्यावरतून होते. रितेश भाऊ विशालला एक समजूत देत असतात की तुम्ही जे सॉरी म्हणता, तुम्ही जे अगोदर धमकी देता आणि पुन्हा सॉरी म्हणता, तर त्या सॉरीला काही किंमत राहत नाही. तसंच इकडे सागर कारंडेचा पण एक सीन झालेला असतो प्रभूसोबत, तर ते सुद्धा प्रभूला आणि सागर कारंडेला सर जे आहेत, रितेश भाऊ जे आहेत, ते सांगतात की तुम्ही असं नाही वागायला पाहिजे. या अशा सगळ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झाल्या आणि आजचा एपिसोड जो आहे तो एकदम चांगला आणि एंटरटेनिंग एपिसोड होता. कारण एपिसोडमध्ये स्टार्टिंगला रितेश भाऊंनी या दोघांना समजूत दिली, त्याच्यानंतर रुचिताला तिचा गेम अप करण्यासाठी थोडंसं मोटिवेशन दिलं, तन्वीलासुद्धा मोटिवेशन दिलं की तुम्हाला एक नेमकं कळत नाही, तुमची सुरुवात चांगली होते पण तुमची एंड कुठं होते ते अजिबात कळत नाही तुम्हाला, त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे असं सांगतात. त्याच्यानंतर रितेश भाऊ एंटरटेनमेंटचा टास्क ठेवतात, ज्याच्यामध्ये आयुषने जे ऋतिक रोशनच्या आवाजामध्ये जे काही परफॉर्म केले ना आज, ते एकदम भारी होतं. कारण ॲक्टर तो खूप चांगला आहे, एवढी भारी ॲक्टिंग केली त्याने. ते पूर्ण जो सीन होता त्याचा, पूर्ण जे 10 मिनिटाचं जे काही स्किट होतं त्याचं, ते इतकं भारी स्किट होतं. मी ते एकदम मन लावून बघितलं आणि तुम्हाला पण ते नक्कीच आवडलं असेल. ॲक्टर म्हणून तो चांगलाच आहे. त्याने मध्येच त्या दोघांचं फ्लर्टिंग पण रितेश भाऊंनी ॲड केलेलं तन्वीसाठी आणि अशा गोष्टी. त्याच्यानंतर त्याचा डान्स पण खूप भारी होता. आयुष प्रोफेशनल डान्सर आहे, त्याच्यामुळं त्याने डान्स पण केलेला, तो सुद्धा डान्स त्याने खूप चांगला डान्स केला. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ही की त्याच्यानंतर सागर कारंडेचं जे मिस्टर विसरले जे कॅरेक्टर आहे बाहेर, जे थोड्या वेगळं जे जी रायमिंग चुकीची करतात, ते बरोबर करतात पण ती चुकीची रायमिंग असते, ते विनोद होतं त्याच्यामध्ये. मग तसं स्किट त्यांनी परफॉर्म केलं. त्याच्यानंतर रितेश भाऊंनी एक टास्क आयोजित केलेला बुद्धिबळाचा, ज्याच्यामध्ये उंट होता, वजीर होता, प्यादा होता आणि हत्ती होता आणि राजा होता. तर असे हे गोष्ट होते. आणि मग रितेश भाऊंनी करण आणि अनुश्रीला स्टेजवरती बोललेलं. अनुश्रीच्या मताने राजा हा सागर कारंडे. म्हणजे इथं लोकांना या सीझनचा विनर कोणाला बनवायचं याची क्लॅरिटी बाहेर लोकांना आलेली नाही आणि हे सरळ शोचा राजा कोण आहे हे ठरवायला निघालेत. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं घरामध्ये गेम खेळता ना सगळे कंटेस्टंट, तर तो खूप घाण गेम चाललाय सध्या. म्हणजे या आठवड्यात तर जे काही प्रेक्षक आहेत, इवन मला सुद्धा, इवन जे बिग बॉसचे मोठे मोठे फॅन्स आहेत, मोठे मोठे चाहते आहेत, त्यांना सुद्धा हा सीझनचा हा जो वीक गेला तो खूप बोरिंग वीक गेलेला आहे, खूपच बोरिंग वीक गेलेला आहे. त्याच्यामुळं लोक आणि जे प्रेक्षक आहेत जे कमेंट्स करत असतात, तर ते असे कमेंट करतात की सीझन हा बोर होत चाललाय, सीझन हा बोरिंग होतोय, बोरिंग सीझन आहे, हेच सगळीकडे चाललेलं आहे. मग अशामध्ये असताना इथं घराचा कॅप्टन कोण होणार हे तुम्हाला माहीत नाही, सीझनचा विनर कोण होणार तुम्हाला हे माहीत नाही, आणि तुम्ही सरळ म्हणजे अनुश्रीने तर राजा सागर कारंड्याला केलं. म्हणजे मला काही त्याचं मधलं लॉजिकच नाही कळालं, सागर कारंड्याला कशामुळे राजा केला. आणि बाकीचे कंटेस्टंट तिने निवडले, उंट तिने स्वतःला निवडलं कारण ती वाकड्यातच शिरते म्हणून. मग त्याच्यानंतर करण सोनालीला बोलवलं. करण सोनालीच्या मते राजा जी आहे ती राजा नसून राणी असते आणि ती प्राजक्ता शुक्रे असते. सो प्राजक्ता शुक्रेला त्याने हे केलेलं, राजा केलेलं. म्हणजे अशा पद्धतीनं टास्क झाला. म्हणजे माझं मत एवढंच आहे की जर घराला कन्फर्म नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा कन्फर्म नाहीये की नेमकं या सीझनचा विनर कोणाला बनवायचं, कोणामध्ये ती सध्या क्वालिटी दिसते, कोणामध्येच सध्या दिसत नाहीये ती क्वालिटी. रोशन चांगल्या पद्धतीनं गेम खेळतोय, परत गेम जर खेळतोय कोण तर सध्या फक्त तन्वी, अनुश्री, रुचिता आणि रोशन हे 4 जण जे आहेत ते चांगल्या पद्धतीने गेम खेळतात. बाकी सगळे झोपलेत शोमध्ये. म्हणजे बाकी सगळे छोटं मोठं काहीतरी करत असतात. करण सुद्धा लपलाय कुठेतरी, करणला सुद्धा बकलप करायची गरज आहे. त्याला सुद्धा स्वतःला मोटिवेशन करावं लागेल आणि त्याला बाहेर यावं लागेल आणि त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे ते त्याला बाहेर काढावं लागेल, ठाम मतं मांडावे लागतील सगळ्या गोष्टी. आणि इव्हिक्शन जे आहे आजचं ते तर शॉकिंग होतं.
पण अनफॉर्च्युनेटली ते सॅड पण होतं जर शो वाईज विचार केला तर. आणि दुसरं म्हणजे असं वाटलेलं सगळ्याला की ओमकार जाईल, ओमकार जाईल, ओमकार जाईल, ओमकार नॉमिनेशनमध्ये आलाय तर ओमकार घराच्या बाहेर जाईल. पण घराच्या बाहेर जी सदस्य गेलेली आहे त्या सदस्याचं नाव आहे, राऊतच नाव आहे, पण ती सोनाली राऊत. ओमकार राऊत हा सेफ झालाय कारण त्याचे फॅन्स, मराठी फॅन्स आहेत सध्या जास्त झालेत. आणि शोमध्ये कोणीतरी छान दिसणारा, बॉडी असणारा किंवा टास्कसाठी एकदम फिजिकल माणूस लागतो, त्याच्यामुळे अजून एक ओमकारला चान्स देण्यात आलेला आहे. आणि सोनाली राऊतची जर्नी आज बिग बॉसच्या घरामध्ये एंड झालेली आहे. तिचा ॲटिट्यूडमुळे एंड झाली असेल आपण असं म्हणू शकता. कारण तिचा ॲटिट्यूड खूप खराब होता शोकडे घेऊन. कारण तिला असं वाटत होतं की ती सिनियर आहे. आणि जसं मागच्या भाऊच्या धक्क्यावरती भाऊनी जो तिला करारा जबाब दिला होता की हे ॲटिट्यूड तुम्ही तुमच्या घरी ठेवा, यावेळेस तुम्हाला नॉमिनेशनमध्ये टाकल्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. रितेश भाऊने सरळ घराच्या बाहेरच काढलेल्या आहे सोनालीला. त्याच्यामुळे इंटरनल काही गोष्टी झाल्या असतील जे आपल्याला माहिती नाहीत. सोनालीने घरामध्ये असं काहीतरी बोललं असेल कन्फेशन रूममध्ये वगैरे जाऊन, याच्या काहीच अंदाजा आपण लावू शकत नाही सध्या. तर एवढंच बोलायचं आहे की सोनाली राऊत ही आज घराच्या बाहेर पडलेली आहे आणि एका नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. तर हा नवीन आठवडा कसा जातोय, बोरिंग जातोय, छान जातोय, सीझन हिट होतोय, फ्लॉप होतोय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण उद्याच्या दिवसापासून आपण ते आपल्या कलर्स टीव्हीवरती आणि जिओ हॉटस्टारवरती बघणारच आहोत. तर आपण आजचा रिव्ह्यू जो आहे तो इथंच थांबूयात, कारण आजच्या एपिसोडमध्ये तेवढ्या काही गोष्टी झालेल्या नाहीत ज्या बोलण्यासारख्या आहेत. अजून एक टास्क झालेला, जो टास्क होता चुलीचा, की चुलीमध्ये एकमेकाचे जे फोटो कॉपीज आले होते ते फाडून टाकायचे होते. प्रत्येक कंटेस्टंटने आपापलं मत व्यक्त केलेलं आहे एकमेकांबद्दलचं. तर याच्यावरून घरामध्ये काय इक्वेशन चेंज होत आहेत ते आपण उद्याच्या एपिसोडपासून बघणार आहोत. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी. जय महाराष्ट्र.